चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आता आपण एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, क्लास 10 मधला क्वेश्चन मी 4 मार्कासाठी विचारते. ठीक आहे. अ टू डिजिट नंबर इज लेस दॅन बाय 5 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट बाय 8. ठीक आहे. ओके, इथपर्यंत. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंज द डिजिट इज ग्रेटर बाय 27. ओके, पुरा चिवडा झाला. ठीक आहे, पटलं. तर एक काम करू, पहिले बारी बारी से समजू पहा का म्हणतात. अ टू डिजिट नंबर, ठीक है, अ टू डिजिट नंबर इज लेस दॅन. आता आपण टू डिजिट नंबर मान के चलो, टू डिजिट नंबर जर असेल 28, सपोज दॅट, मला नाही माहिती. ठीक आहे, पटलं ना. 28 हा टू डिजिट नंबर ओरिजिनल हे डिजिट्स विथ, हा युनिट झाला 10 झाला, मानून चालू डिजिट विथ. पण टू डिजिट नंबर जर पाहिजे असेल तर का होईल, पण 2 into 10 करावं लागेल प्लस 8 into 1. कारण पहा ना, हा कोणता प्लेस, 10 प्लेस. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू शिकल्या. ठीक आहे, आणि हा युनिट प्लेस असं आपल्याला दाखवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 28 ला दाखवायचा तर 2 into 10 प्लस 8 into 1 या फॉर्मॅट मध्ये दाखवावं लागेल. ठीक आहे, हे झाले डिजिट्स. पण ओरिजिनल नंबर 2 into 10 प्लस 8 into 1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर फिलहाल के लिए पहा, आपल्याला काहीच नाही माहित आहे. एक काम करू, युनिट डिजिट्स वाय आहे म्हणा. ठीक आहे, आणि 10 डिजिट्स एक्स असं मान. ठीक आहे, थोडी देरी केली. ठीक आहे, ते एक काम करता पहा, आता मी लिहून घेतो. ठीक आहे, लेट ओके वाय बी द कोणत्या डिजिट्स, युनिट डिजिट, अँड एक्स बी द काय, एक्स बी द 10 डिजिट. ओके, 10 डिजिट्स ऑफ कोणाचे, ऑफ टू डिजिट नंबरचे. ठीक आहे, जे टू डिजिट नंबर आहे त्याचे पहा. ओके, नंबर्स. ठीक आहे, बढिया प्रेमाने लिहिलो पहा की वाय जो आहे तो युनिट प्लेस आहे. ठीक आहे, डिजिट आहे. अँड एक्स जो आहे, वाय जो आहे तो युनिट आहे आणि एक्स जो आहे तो 10 डिजिट आहे. ठीक आहे, असं मी मानलो. 10 प्लेस आहे. ठीक आहे, डिजिट आहे. इथपर्यंत क्लिअर असं मी मानलो. आता मला सांगा की टू डिजिट नंबर ते का राहील पहा. आता ध्यान से देखो की टू डिजिट नंबर का राहील. तर टू डिजिट नंबर का राहील पहा, म्हणजे ओरिजिनल नंबर माना. आता ओरिजिनल नंबर. ठीक आहे, कारण आपल्याला ओरिजिनल नंबर मानायचा आहे. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे काढायचा आहे तर ओरिजिनल नंबर पाहू. ठीक आहे, ओरिजिनल नंबर काय राहील, ध्यान से देखो की हा राहील पहा. इकडे पहा, आताच मी दाखवलं जसं 28 2 into 10, तर मग इकडे काय, x into 10 म्हणजे 10 into x प्लस y into 1 म्हणजेच काय होईल पहा, 10x प्लस y. हा ओरिजिनल नंबर झाला. कोणता नंबर झाला, ओरिजिनल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय म्हणतात की टू डिजिट नंबर म्हणजे कोणता, हाच तो टू डिजिट नंबर. टू डिजिट नंबर. ठीक आहे, हा टू डिजिट नंबर हाच. ठीक आहे, हा जो टू डिजिट नंबर आहे तो काय म्हणताय पहा. इकडे पहा, लिहित आहो पहिले बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन का म्हणताय पहा, ध्यान से देखो की जो टू डिजिट नंबर आहे, कौन सा पहा टू डिजिट नंबर, हा 10x प्लस y. हा टू डिजिट नंबर का म्हणते, टू डिजिट नंबर इज म्हणजे इक्वल टू का म्हणताय पहा, इज लेस दॅन 5 टाइम्स द सम ऑफ डिजिट्स बाय 8. ठीक आहे, म्हणजे काय म्हणताय पहा, लेस दॅन म्हणजे कमी आहे. ओके, 5 टाइम्स द सम ऑफ द डिजिट्स म्हणजे काय म्हणताय पहा, 2 डिजिटचा सम करा. ठीक आहे, केल्या 2 डिजिटचा बरा, 2 डिजिटचा सम करा आणि 5 टाइम्स करा. का म्हणता बा, पुन्हा वाचा की इज लेस दॅन 5 टाइम्स द सम ऑफ डिजिट्स बाय 8 म्हणजे त्या डिजिटचा सम करा, 5 टाइम्स करा आणि त्याच्यापेक्षा 8 ने कमी आहे. ठीक आहे, पहा ना, म्हणजे लेस दॅन 8 इकडे बोलता. ठीक आहे, मग काय येईल पहा आता, 10x प्लस y आणि एक काम करा, इकडे खोला बरं, 5x प्लस 5y इज इक्वल टू -8. एक काम करा, हा x इकडे येईल ना, म्हणजे 10x मायनस 5x. पहा फील करा की 10x मायनस 5x प्लस y मायनस 5y. ध्यान से देखो, आणि -8 ला तिकडेच राहू द्या. काय होईल पहा, इकडे 10x मायनस 5x आणि प्लस मायनस मायनस 4y, कारण 5y मायनस y इज इक्वल टू -4y इज इक्वल टू -8. हा वाला इक्वेशन आपल्याला भेटला. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल के लिए या कोपच्यात येतो आपण. ठीक आहे, ओके, फिलहाल के लिए नाही ते काम करतो, हा वाला पार्ट मी मिटवून घेतो. ठीक आहे, एवढा तर समजला तुम्हाला. ठीक आहे, आणि फिलहाल के लिए या कोपच्यात लिहूनच ठेवतो की आपण y(x) म्हणजे x जो आहे, y जो आहे तो युनिट आणि x का 10 प्लेस असं मी मानून चाललो. ठीक आहे, हा नंबर आहे. ओके, तर आपल्याकडे जो इक्वेशन भेटला काय आपण तो लिहून घेता, 5x मायनस 4y इज इक्वल टू -8. इक्वेशन नंबर फर्स्ट. फिलहाल के लिए हा वाला इक्वेशन आपल्याला भेटला असं मानून चाललो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. म्हणून काय इथं भेटलाच आहे. ठीक आहे, आता काय होईल पुढची कहाणी. ठीक आहे, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंज म्हणजे काय करता की त्या नंबरला इंटरचेंज करा. ओके, ओ नाईस काम सांगितलं, बरोबर. म्हणजे XY आहे ना, त्याला YX करा, इंटरचेंज करा ना. जसं 28 होता ना,
तर 82 करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मानलो. ठीक आहे. उलटा तर पहा ना, युनिट जो आहे तो टेन्स मध्ये येईल आणि टेन्स तो युनिट मध्ये येईल. ठीक आहे. मग मला सांगा जसा तुम्ही चेंज केलं. ठीक आहे. तर काय होईल पहा, इंटरचेंज. ठीक आहे. काय म्हणतात, द नंबर्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंज. तर इंटरचेंजिंग नंबर्स काय ते पहा, इंटरचेंज नंबर. ठीक आहे. इंटरचेंजिंग नंबर्स. ठीक आहे. नंबर चेंजिंग नंबर कोणसा राहील पहा. आता काय होईल पहा, जसं ओरिजिनल नंबर 10x + y, तर मग आता इंटरचेंज केल्यावर काय होईल, पहिलं याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना, म्हणजेच 10 × y प्लस x × y, म्हणजेच काय होईल 10y प्लस x. ठीक आहे. हा इंटरचेंजिंग नंबर झाला. क्लियर आहे इथपर्यंत. ओके. तर फिलहाल के लिए हा वाला पार्ट मी मिटवून घेतो. ठीक आहे. कोणसा पार्ट, हा, जसं काही कामाचा नाही आपण लिहून ठेवतो. ठीक आहे. फिलहाल के लिए हा वाला पार्ट मी मिटवलो. ठीक आहे. आता ऐका पुढची कहाणी. ओके. आता याचा म्हणणं काय पहा. ठीक आहे. तर इंटरचेंजिंग नंबर द डिजिट्स इज ग्रेटर बाय 27. जो इंटरचेंज केलेला नंबर आहे. ठीक आहे. पहा, बाय सेकंड कंडिशन काय म्हणते, सेकंड कंडिशन. ठीक आहे. सेकंड कंडिशनचा म्हणणं काय पहा, ध्यान से देखो. सेकंड कंडिशन काय म्हणतात, द इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ग्रेटर बाय 27. ठीक आहे. म्हणजेच इंटरचेंजिंग द डिजिट्स ग्रेटर बाय 27 दॅन द ओरिजिनल नंबर. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल नंबर पेक्षा. ठीक आहे. काय म्हणतो, ओरिजिनल नंबर पेक्षा. पहा पुन्हा आहे का, इंटरचेंजिंग द डिजिट्स म्हणजे जो इंटरचेंज झालेला नंबर आहे तो इज ग्रेटर बाय 27. इंटरचेंज झालेला नंबर म्हणजे हा वाला इंटरचेंज नंबर. इंटरचेंज नंबर म्हणजे कोण, हा वाला नंबर. ठीक आहे. काय म्हणताय पहा, इंटरचेंज नंबर इज ग्रेटर बाय 27 दॅन ओरिजिनल नंबर. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल नंबर पेक्षा, ओरिजिनल नंबर कोणता होता, 10x + y, मग अशी काढलं होतं ना, तर याच्यापेक्षा जो इंटरचेंज झालेला नंबर आहे म्हणजे 10y + x हा 27 ने ग्रेटर आहे. ठीक आहे. असं म्हणत आहे. समजलं ना, म्हणजे इंटरचेंज जो नंबर आहे तो ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ने ग्रेटर आहे. एक काम करतो फिलहाल के लिए, इधर 10y आणि प्लस x याला खोलत आपण 10x + y + 27. एक काम करू पहा, हा इकडे म्हणजे काय येईल पहा, 10y - y होईल आणि इकडे पहा प्लस x आणि -10x = 27. ठीक आहे. तर फिलहाल के लिए या खूपच्या तिथं पहा आता. ठीक आहे. का म्हणेल मी इथं पहा आता. ओके. तर इथं होऊन जाईल पहा आता या भागात. ठीक आहे. का होईल पहा, 10y - y 9y प्लस -9x = 27. चुपचाप प्रेमाने काम करतो, 9 ले कॉमन काढता आणि y - x = 27. ठीक आहे. आता चुपचाप म्हणजे हा मल्टिप्लाय आहे, तर 9 3 = 27 पुढे नाही टाकतो कारण डिवाइड होणार आहे ना, तर y - x = 3. ठीक आहे. आता आपल्याकडे एक इक्वेशन हा. ठीक आहे. हा भेटलेला होता. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आपण एक एलिमिनेशन मेथड करू, नाही तर मग सबस्टिट्यूशन करू. आपल्याला काय आन्सर काढण्याची मतलब थोडी म्हटलं की एलिमिनेशन वापरा, ही सबस्टिट्यूशन वापरा. ठीक आहे. तर एक काम करतो मी, याच्यात y ची व्हॅल्यू काढता, 3 + x होते. समजलं का, y ची व्हॅल्यू, x इकडे गेला ना, तर एक काम करतो याला इक्वेशन नंबर देतो आणि डायरेक्ट म्हणतो की फ्रॉम 1 and 2. का म्हणता, फ्रॉम 1 and 2. तर पहा 1 इक्वेशन काय, 5x - 4. आता इथं जे y आहे ना सर, काय y. ठीक आहे. या y च्या ठिकाणी, ठीक आहे, y च्या ठिकाणी का घुसाडीन पहा मी आता 3 + x. ठीक आहे. आणि = -1. ठीक आहे. आता प्रेमानं सॉल्व्ह करता पहा काय होईल पहा, 5x. ठीक आहे. -4 × 3 = 12 आणि -4x कारण मायनस प्लस मायनस -8. आता इकडे पहा 5x मधून 4x, तर x आणि -12 = -1. ठीक आहे. एक काम करतो आता, एवढा भाग इकडे पहा, एवढा भाग आता इथं मिटवूनच टाकू ना. क्वेश्चन ओरिजिनल नंबर काढायचा ना आपल्याला, तर ओरिजिनल नंबर कोणता होता माहिती आहे ना, हा होता ओरिजिनल नंबर XY. ठीक आहे. ओरिजिनल. ठीक आहे. XY, x आणि y भेटला तर विषय क्लोज आहे. ठीक आहे. तर चला आता एक काम करतो पहा, याच्यामध्ये येतो आम्ही. ठीक आहे. फिलहाल के लिए इथं पहा काम. आता मी काम करून घेतो पहा की x ची जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू ते भेटत आपण किती होईल, -8 + 12 म्हणजे x = किती, -+- 12 मधून 8 गेले 4. ओह नाईस. ठीक आहे. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, तर पुन्हा फ्रॉम 1 चेक करा. फ्रॉम 1 काय येईल पहा, 5x - 4y = -1. एक काम करतो, जिथं जिथं x आहे तिथं 4 ठेवता, पण ध्यान से देखो. ठीक आहे. आणि 4y = -8. 4 × 5 = 20. एक काम करतो, 4y ला तिकडे घेऊन जातो, हा मायनस होता पण आणि हा इकडे येते. ओके. मग काय होईल पहा की 4y = 28. आणि कोणाकोणाला समजत आहे की 4 × 4 = 4 = 28, y = 7. आता जो ओरिजिनल नंबर होता सर, ओरिजिनल नंबर. ठीक आहे. ओरिजिनल नंबर लिहूनच घेतो पहा तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. ओरिजिनल नंबर XY होता ना, तर x च्या ठिकाणी घुसाडा किती आहे, 4 आणि y च्या ठिकाणी 7, म्हणजेच ओरिजिनल नंबर
47। ठीक आहे, एवढा समजला असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू। ठीक आहे।